तुमच्याबद्दल लय ऐकलंय देवा. आता तुम्हीच काय ते आस आहेत. काय करू सांग. 1000 रुपयाची नड आहे. अरे तुझी माझी ना वळख ना पाळख. असं कसं पैक मागतोय हा? तुमच्या संग लय जुनी ओळख आहे देवा. लहानपणापासून तुमच्या मोहर डोसकं टेकतोय. उठता बसता तुमचंच नाव घेतोय आम्ही. या चांदीची नाणी आहेत. तुला लागतील तेवढी घे. झालं देवा. एवढीच? अरे अख्खं गाठोडं चांदीच्या नाण्याने भरलंय. हे की मला एवढंच पाहिजे देवा. बाकी काही न ग. एवढं सावकाराला देऊन शेत जमीन सोडून घेतो. शेती करून पोट भरून खातो. राखी थांबलायस कशा पायी? झालं नव काम? हे ऋण म्या आयुष्यभर विसरणार. म्याच काय माझ्या 10 पिढ्या बी विसरणार नाही. म्या तुला चांदीची नाणी दिली आहेत. तू तुझ्या शेतात सोनं पिकव. होय होय. त्रिशक्ती जीवन उद्धारी दुर्विनाशकारी दुर्जनांचा संहारी भोळा भासती परी विश्व चमत्कारी जाही दिशा गुंजे ही गगनी ललकारी बाळू मामा शिव शंभू अवतारी बाळू मामा शिव शंभू अवतारी. एनरे बरे वाटत असेल नाही? बरी वाटत असेल काका? जेवायचं आणि बसून डुलक्या काढायच्या. काम नको काही नको. अयो हे होय जनता. ठीक आहे, रोज आराम करतो आणि रोज डुलक्या काढतो. आणि गावच्या पंचानी आराम नाही करायचा तर मग काय शेतात जाऊन राबायचे? अय्यो शेतात राहिलं, गावात एखादी चक्कर मारायची. अय्यो काय आहे त्या गावात? तेच काय आहे काय नाही ते बघायला नको. तो तात्या गेल्यापासून गावातल्या गोष्टी कळत नाहीत. तेच बघायला नको आपण? हो, त्या मूर्खाचं नाव कशाला काढलं असं माझ्या पुढे? परत भांडणं सुरू आहे वाटतं तुमचं. नाही नाही, तुझ्या अप्पांना सांगत होते गावात एखादी चक्कर मारा म्हणून. त्याची काही गरज नाही. करू दे आराम. मी आहे, बघतो सगळं. अय्यो ऐकलंस मी का आराम करत होतो म्हणून?
असंही आता गावातून तो बाळू गेल्यामुळे गावात काही अडचण नाही, सगळं आनंदाच आहे. अय्य अय्यो, बाळू गेल्यापासून खूपच आनंद झालाय तुम्हाला. अय्यो, बरे झाले, गावावरची पिढा गेली. अय्यो अय्यो, बाळू पिढा नव्हती, तो लोकांना मदत करायचा, लोकांच्या मदतीला धावून जायचा. ते लोकांना समजलंय, लोक त्याच्याकडे जातात, नमस्कार करतात. जाऊ देत, आपल्याला काय आहे त्याचे. अय्यो, असं कसं? अप्पांच्या हातात सत्ता असून त्यांनी गावासाठी काही केलं नाही. बाळू लोकांच्या मदतीला धावून जातो. त्यांच्याकडे गोऱ्या सरकारचं पाठबळ आहे, तरी सुद्धा काही नाही केलं गावासाठी, नुसतं स्वतःच घर भरलं. यो यो वैजंता कसा बोलतो बघितलंस? अयो, हा वाडा केला कुणासाठी, गोदामे भरली कुणासाठी, याच्यासाठीच ना. अय्यो, लोकांची फसवणूक करून कमवलेलं धन लाभणार आहे का ते? लोकांची फसवणूक केली, डोक्यातून जाणार नाही माझ्या. हेनरी, गुंडप्पा बोलतो ते सगळेच खोटे आहे असे नाही. यो वैजंता, आता तू त्याची बाजू घेऊन बोलायला लागलीस. अयो वैजंता, हा वाडा केला कोणासाठी, गोदामी भरली कोणासाठी, अयो ह्याच्यासाठीच ना. मग होय होय गुंडप्पा, तुझाच विचार होता आमच्या डोक्यात. आणि गुंडू, त्या बाळूची बाजू घेण्यासाठी माझ्यावर खोटे नाटे आरोप करायचे नाही. तो बाळू एक नंबरचा खोटा आहे, लक्षात असू दे. अय्यो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी बाळूला खोटं म्हणू नका. अयो, बाळू खोटारडा आहे आणि मी हे एक दिवस सिद्ध करणार. हा सिद्धरमया, लक्षात असू दे. अय्यो, अगं हे काय करते? गाठोड बांधते. आपण आज जातीलाच हे गाव सोडून जाऊ. कुठं बी जायची गरज नाही. का? हे बघ काय आणलंय. काय हे? 1000 रुपये. 1000 रुपये कोणी दिले? बताय देव माणूस. देव माणूस? होय, बाळू नाव आहे त्याचं. अरे देवा, देव पावला, महादेव पावला आपल्याला. बघा, ए अरे मेंढ्यांपाशी कोणी आहे ना? नाही तर जायचं त्या अंगाला उगा. ऐस समधी, पण बाळू कवा यायचा? आता आम्ही तुमच्या संगत आहे, आम्हाला विचारता कवा येणार आहे? आम्हाला काय ठाव? अरे पर ते तुमच्या गावचं आहे ना, कसं आहे ते तुम्हाला ठावक. आता ते आमच्या गावचं आहे, कसं आहे काय आहे ते ठाव असल्यावर ते कवा येणार हे कसं समजन? अरे तसं नव्ह, कवा कुठं गेला, कधी येतोय, तुला ठाव नाही होय? त्याचं काय सांगता येतं बा? ते येईल बिल नाही बी येईल. ए तात्या, कशा पैत्यासनी ब्याव धावतोय? ह्या काय दावा त्यात जे खरं आहे ते सांगितलं म्या. बाळूचं कवा कधी खरं असतं का? येतो नाही येतो. हा, अरे गपरा ना जरा, तुम्ही काय बी काळजी करू नका, येईल तो. असं काहीतरी बोल जरा तात्या. अरे बाबा, त्यो महादू आहे, त्यो तुम्हाला बरं वाटा म्हणून बोलतो, पण खरं काय आहे ते त्याला बी ठाव आहे. तोंड बंद ठेवतो का? उगा आपला मोर मोर बोलत राहायचं. आपल्याला काय करायचं बा? अय ते बाळू आला. बाळू ये ये बाळू. अरे काय बाळू, महादू काय म्हणतो तर ठाव आहे का? काय? बाळूचा काही भरोसा नाही, कवा येईल का नाही येईल काही सांगता येत नाही. समजासनी भ्या दाखवलं, पण म्या सांगितलं का बाळू येणार म्हणजे येणार. ए बाबा, अरे गप राहतो का नाही? बरं बाळू कुठे गेला होता? काम होतं ते करून आलो. आता काम नड होती एकाला. वर्षाची नड, तू काय गेल तर तिकडं? अरे हा, ते तुमचा पाहुणा राहतोय ना इथं, त्याला भेटायला गेला होता ना? अरे पाहुणा होय. अरे मग समजा घेऊन जायचं ना?
अरे 4 भाकरी खाल्ल्या असत्या